शेवटी आपल्याला या ठिकाणी एक गाथा घ्यायची आहे आणि कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी एंड करायचा आहे। जे मातृसंस्था बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 4 संस्था दिल्या होत्या, त्या संस्थेपैकी एक संस्था भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी या बाबासाहेबांना दिलेल्या संस्थेपैकी एक भारतीय बौद्ध महासभेमध्ये गेल्या 1 वर्षापासून काम करत आहे। सुंदर असं काम आहे। तुम्हाला काय सांगावं, तरुण पिढी या धर्माकडे येणारच नाही बंधूजनो। मी तुम्हाला खरंच सांगतो, आताच कारंजा घाटगेला एक बाल संस्कार केंद्र झालं। त्या बाल संस्कारामध्ये 5 वर्षापासूनचे लेकरं ते 17 वर्षापर्यंतचे लेकरं त्या ठिकाणी होते आणि 10 दिवसामध्ये एवढं त्यांना ट्रेन केलं। मी स्वतः उद्घाटनाला गेलो आणि समारोपाला गेलो। धम्म हा तुम्हाला जीवन जगण्याचा मार्ग शिकवते। आपले मुलं खरंच तहसीलदार झाले पाहिजे, कलेक्टर झाले पाहिजे, मोठ्या पदावर गेले पाहिजे। हे उडाणटप्पू काम करून काही फायदा नाही। आज मला सांगा, या बिहारमध्ये मी आषाढी पौर्णिमेपासून तर अश्विनी पौर्णिमेपर्यंत बुद्धान धम्म ग्रंथ, बुद्धाचा धम्म ग्रंथ मी इथे वाचून गेलो। पाण्या पावसात मी गेलो, पण किती लोकांनी माहिती घेतली सांगा बरं। माझा माणूस जोपर्यंत धम्माच्या मार्गावर नाही, बाबासाहेबांच्या विचारावर नाहीये, तथागताच्या विचारावर नाहीये, ते विचार आपल्या डोक्यात घेतले पाहिजे। हे महत्त्वाची गोष्ट आहे। कार्यक्रम होत राहील, कार्यक्रमाला निधी मिळत राहील आपल्याला। हे राजकीय लोक मिळतात, ते संगोपन करून आपल्याला निधी मिळवून देतात। बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला हे जे सहकार्य करणारे कार्यकर्ते आहेत, हे आपल्याला निधी मिळवून देतात। त्याचं पण आपण या ठिकाणी स्वागत समारंभ घेतलेलाच आहे। म्हणून तुम्हाला सांगतो का, खरंच धम्माची गरज आहे। आपण जोपर्यंत धम्माचं आचरण करणार नाही, तोपर्यंत तुम्ही सुधारणार नाही। तुमच्या मनामध्ये राग आहे, तुमच्यामध्ये द्वेष आहे, मच्छर आहे, एकामेकाविषयी चुगल्या करता, एकामेकाविषयी चांगलं राहत नाही तुम्ही। हे धम्मामध्ये अजिबात नाही आहे। तुम्ही जेव्हा वंदना म्हणता किंवा बुद्धान धम्म ग्रंथाचं वाचन करायला येता, चुगल्या करायची काय गरज आहे? आपण इथं माझ्या बाईला चुगल्या इथं चुकलाय, आपण इथं त्या बाईला चुगलं जाऊ आहे, ते आपल्या मनाला ऐकत नाही। ते अशी आहे, ते तशी आहे। बुद्ध कोणाचा आहे का? बाबासाहेब कोणाचा आहे का? या इथं बिहार सगळ्याचा आहे काय? तथागत भगवान गौतम बुद्ध जेव्हा राणामध्ये राहायचे, तेव्हा ते ओळखायचे की याच्या मनात काय आहे। बिलकुल ओळखते, सिद्ध होते का ह्या बाईच्या मनात काय, या माणसाच्या मनात काय। म्हणून हे करण्याचा आपला स्वतःचा उद्धार करा, त्याच्यानंतर समाजाचा उद्धार करा। आपलाच उद्धार नाही, त्या मुलांनी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी 25 शरण एवढं पाठांतर त्या मुलांचं झालं। 22 प्रतिज्ञामध्ये एखादी प्रतिज्ञा आमची सुद्धा चुकते। 22 मध्ये एखादी 18वी प्रतिज्ञा जर म्हटली तर आम्ही सोडतो, पण त्या मुलांनी फडफड 22 प्रतिज्ञा बोलल्या। असे कार्यकर्ते पाहिजे। आज तुम्हाला सांगतो, यशोदाबाई सरोदे शिस्तूच्या कार्यकर्त्या आहेत, महिला बाल कल्याण विभागामध्ये नोकरी करते, तरी ते बाई रोज बिहारात जाते, बिहार मागलं आणि बिहारातून 22 प्रतिज्ञा म्हणते। मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही। किती हिंमतवान बाई आहे। तिचे काही ओबीसी लोक